हाय हॅलो नमस्कार, मी सुनंदाश्री तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे बुधवार, सो संध्याकाळचे आता 7 वाजलेत आणि आम्ही आता बाहेर जायला निघालेलो आहोत, कारण 2 ते 3 कामं आम्हाला आज करायची आहेत। सो सगळ्यात पहिलं काम आहे ते म्हणजे आम्ही लावण्याचं ॲडमिशन घेतलेलं होतं स्कूलमध्ये आणि त्यांच्या थ्रूनं आम्हाला एक हेल्थ रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी म्हणून फॉर्म दिलेला आहे, तो आम्हाला फिल करून आणायचा आहे आमच्या डॉक्टरकडून। सो त्याच्यानंतर आम्हाला फॅन आणि फिल्टर घ्यायला जायचं आहे। सो तिन्ही कामं आम्हाला आज एकत्र करून यायचे, त्याच्यासाठी आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत। सो चला तर मग आता आपण बाहेर निघूयात। मी पण तयार आहे, पिल्लू देखील तयार झाले, तिला सँडल घालायचे, ती तिच्या पप्पांच्याकडे गेलेली आहे। कम कम। सो हिअर इट इज, हिअर शी इज। हाय बोल। हाय। ओके चला चला तर मग निघूया आता आपण। हाय मम्मी, नवा खाऊ खायला। शिवा मम्मा काय करते बिलू? हाय हाय। कुठे चालली तू? नवा तो तीन पैसे हाय। 3 पैसे आहेत। दे की मला थोडे। नाही दे की मला थोडे। नाही नाही अशीच मस्ती करत आम्ही पोहोचलो रिलायन्स मार्टला। सगळ्यात पहिल्यांदा तिथं जाऊन म्हटलं बघूया फिल्टर जर पसंत पडले तर फिल्टर आणि फॅन एकाच ठिकाणी घेता येईल, म्हणून आम्ही तिथं जात होतो। सो इथं आमची चिमुकली स्वतःच चालणार म्हणून हट्टीपणा करत होती आणि ती स्वतः चढत होती पायऱ्या वगैरे। सो त्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्हाला 2 ते 3 फिल्टर्स बघितले आम्ही। सो छान पण वाटली, पण आमचं बजेट थोडं कमी होतं त्यामुळे आम्ही थोडा विचार करत होतो। बट हां 1-2 आम्हाला थोडीफार पसंत पडलेली फिल्टर्स, कारण स्टोरेजवालं फिल्टर बघायचं होतं त्याच्यासाठी म्हणून। सो फिल्टरचं बघून झाल्यानंतर आम्ही फायनलाईज करूया म्हणून तिथून निघालो बाहेर, पण लावण्याचा हट्टीपणा आम्हाला थोडासा महागात पडला कारण की तिथून निघाल्यानंतर लगेच साईडला आहे ना स्मार्ट बाजार होता आणि तिला तर सवय झाली तिथं जाऊन, त्यामुळं तिनं हट्टीपणानं शॉपिंगला जाऊया म्हणून आम्हाला घेऊन गेली स्मार्ट बाजारला। नाही म्हणत तिथं आमची काहीच शॉपिंग नाही म्हणत, पण आम्ही 1000 रुपये तिथं घालवले आणि तिचा हट्टीपणा खूपच जास्त होतो अशा ठिकाणी गेल्यानंतर। विदाऊट एनी रिझन आम्ही आता 800-900 रुपये घालवून आलेलो आहोत स्मार्ट बाजारमध्ये जाऊन काही खरेदी नसताना देखील गेलो होतो, पण लावण्यानं भरपूर काही खरेदी केलेली आहे। हां लव यू। हां चल बाय बघ। बाय। करायचं काय होतं लावू आपल्याला काय करायचं होतं? गाव। सो स्मार्ट बाजारमधून निघाल्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये थांबलो इलेक्ट्रॉनिकच्या, आणि तिथं मग आम्ही फॅन घेतला, कारण फॅन आम्हाला छोटा हवा होता आणि रिलायन्स मार्टमध्ये बघितले आम्हाला सगळे मोठे फॅन भेटत होते, कारण हा किचनसाठी म्हणून छोटा फॅन होता। सो तिथून आम्ही छोटा फॅन खरेदी केला आणि त्यानंतर मग आम्ही यायला निघालो घरी। सो घरी येण्यापूर्वी आहे ना काय झालं, खूप उशीर झाला होता, अराऊंड 9 वाजत आले होते आणि घरी येऊन स्वयंपाक करायचं म्हटलं तर खूप उशीर होणार, म्हणून आम्ही बाहेरच खाऊन यायचा विचार केला आणि एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि इथं लावण्याचा हट्टीपणा चालू होता की तिला चॉकलेट आईस्क्रीम पाहिजेत, कारण तिने त्या रेस्टॉरंटमध्ये आईस्क्रीमचं जे कंटेनर असतो ना तो बघितला त्यामुळं। सो तिच्यासाठी आम्ही एक चॉकलेट आईस्क्रीम ऑर्डर केलेला आणि त्यानंतर मग आम्ही आमची ऑर्डर काय द्यायची डिसाईड करत होतो, कारण खूप वेळ पण झाला होता, त्यामुळं दुसरं काही खात बसण्यापेक्षा म्हटलं प्रॉपर जेवणच केलेलं बरं, म्हणून आम्ही डायरेक्टली जेवणच करण्यासाठी म्हणून गेलो होतो। आणि इथं तुम्ही बघताय की लावण्याला ग्लास सापडल्या तिला लगेचच पाणीचा पाहिजे झालं आणि आईस्क्रीम तिचा आला, पण तिचं चालू होतं की आता ग्लास नवीन भेटला आहे ना हातात, मग पहिल्यांदा पाणी पिणार आणि नंतरच मग आईस्क्रीम खाणार। सो इथे चॉकलेट आईस्क्रीम आम्ही ऑर्डर केलेला तो आलेला होता आणि ती पाणी पित होती पहिल्यांदा। सो अशा पद्धतीने तिनं पाणी पिऊन संपवल्याने आणि हट्टीपणा चालू होता तिचा, थोडं आईस्क्रीम खात होती आणि थोडं पाणी मागत होती, म्हणजे 1 बाईट आईस्क्रीम खाल्ली तर नंतर 1 सिप तिला पाण्याचा लागत होता। सो तिला थोडंफार समजावलं आम्ही आणि त्यानंतर मग आम्ही ऑर्डर दिलेली होती। सो दरवेळेला केल्यानंतर आहे ना तिच्यासाठी पहिल्यांदा रोस्टेड पापडची ऑर्डर देतो,
पण यावेळी ना म्हटलं ती काय रोस्टेड पापड खाणार नाही, कारण आता ऑलरेडी आईस्क्रीम खाते, म्हणून आम्ही डिरेक्टली आमच्यासाठी म्हणून मसाला पापडची ऑर्डर दिलेली होती. सो आम्ही तेच वेट करत होतो. आणि लावण्याचं मस्ती बघू शकता इथं तुम्ही. ती आईस्क्रीम खाते आणि तिखट लागलं म्हणून सांगते, कारण तिला आम्ही पाणी देत नव्हतो त्यामुळे म्हणून. सो शेवटी ती हट्टीपणानं पाणी घेऊनच राहते आमच्याकडनं, किती झालं तरी देखील. तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघू शकता. बघा, तिचे पप्पा तिला पाणी देतातच शेवटी. नाईलाज आहे, हट्टीपणा इतका वाढतो ना. पण मला एक कळत नाही, आईस्क्रीमसोबत पाणी प्यायला काय आवडतं काय माहिती तिला. सो फायनली आमची देखील ऑर्डर आलेली होती. तर आम्ही मसाला पापड ऑर्डर केलेला, आणि ती ना ते मसाला पापडचा कांदा आणि टोमॅटो बघून तिला मसाला पापड अजिबात आवडत नाही. रोस्टेड पापड मात्र ती खूप आवडीनं खाते. सो आम्ही एन्जॉय केला आमचा मसाला पापड. आणि त्यानंतर मग आम्ही ऑर्डर केलेलं होतं पालक पनीर. सो पालक पनीर देखील घेऊन आले होते. आणि व्हीट रोटी ऑर्डर केलेली होती आम्ही. सो तिला पालक वाढल्यावरती नको नको म्हणत होती, त्यामुळे पनीर थोडंसं वाढलं होतं. तर बाहेर जाऊन आलेलो आहोत आम्ही आता, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात तसं. खूपच वेळ झालेला, त्यामुळे बाहेरूनच आम्ही खाऊन आलेलो आहोत. आणि आज ठरवून गेलेल्यापैकी 2 कामं झाली. ती म्हणजे डॉक्टरकडे लावण्याचं जे रिपोर्ट कार्ड बनवलं होतं ते झालं, आणि त्यानंतर फॅन एक घ्यायचा होता, तो फॅन पण झाला. फिल्टरचं मात्र थोडं मला आमच्या बजेटच्या बाहेर जात होते, त्यामुळे आम्ही ते पोस्टपोन केलेलं आहे. बघूया आता घ्यायचं की रेंटवर घ्यायचं ते. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.